स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आर पी मराठी स्टोरीजमध्ये. चला आपल्या नव्या कथेला सुरुवात करूया. जीवन कधी कधी इतकं कठीण वळण घेतं की आपण कितीही प्रयत्न केला तरी काही नाती आपल्या हातातून निसटून जातात. प्रेम, विश्वास आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली माणूस तुटत जातो आणि मग उरतात फक्त आठवणी आणि डोळ्यात साचलेले अश्रू. अशीच एक कहाणी आहे एका स्त्रीची, जी अजूनही तिच्या नात्यासाठी झगडते आहे. जरी तिच्यासाठी सर्व दरवाजे बंद झाले असले तरीही. जर आयुष्यात संघर्ष नसेल, धोके पत्करण्यासारखं काही नसेल तर जीवनाचं अर्ध आकर्षणच नष्ट होतं. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आकाशातले पांढरे ढग हळूहळू दूर सरकत होते आणि त्यांच्या मागे काळोख पसरत होता. रंगीबेरंगी पक्षी आपल्या पंखांची फडफड करत आपल्या घरट्याकडे परतत होते. 2 मजली घरावर पावसाचे थेंब पडायला सुरुवात झाली होती. त्या घराभोवती किल्ल्यासारखी भिंत उभी होती. जांभळ्या रंगाच्या भव्य प्रवेशद्वाराला 2 मोठे खांब आधार देत होते. डाव्या खांबावरच्या फलकावर लिहिलं होतं साहिल कन्स्ट्रक्शन्स. घरासमोर उभा असलेला एक कुत्रा शेपटी हलवत आपली कृतज्ञता व्यक्त करत होता. साधारण 30 वर्षांची एक स्त्री, मुसळधार पावसाची पर्वा न करता प्रवेशद्वाराजवळ बसलेल्या मध्यमवयीन चौकीदाराला हळू आवाजात म्हणाली, मला त्यांना भेटायचं आहे, कृपया मला आत जाऊ द्या. तिचे ओठ थरथरत होते आणि डोळ्यात अश्रू दाटले होते. बेटी, मी तुला किती वेळा सांगितलंय की साहेब तुला भेटायला इच्छुक नाहीत. रोज मला हे सांगायला लावू नकोस, तो दुःखी स्वरात म्हणाला. पावसाचा जोर वाढत होता. तिच्या कपाळावरचं कुंकू पावसाच्या थेंबांमध्ये आणि अश्रूंमध्ये मिसळून तिच्या सुकलेल्या हनुवटीवरून वाहत होतं आणि तिच्या गडद निळ्या सलवारमध्ये हरवत होतं. कदाचित त्यांनी आपला निर्णय बदलला असेल. ती बोलणार इतक्यात तो मध्येच म्हणाला, बेटी, साहेब. तो प्रवेशद्वार उघडण्यासाठी पुढे झाला आणि ती बाजूला सरकली. तिच्या डोळ्यात त्यांना पाहण्याची तीव्र ओढ स्पष्ट दिसत होती. इतक्यात एक आलिशान गाडी प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबली. गार्डने आपल्या मालकाला नम्रपणे वाकून नमस्कार केला. गाडीत बसलेला साहिल, गोरा, मध्यम उंचीचा आणि मजबूत शरीर यष्टीचा, त्याच्या रागासाठी प्रसिद्ध होता. त्याने झटकन गाडीची काच खाली केली आणि रागाने म्हणाला, जर तुला इथे काम चालू ठेवायचं असेल तर फक्त तुझ्या कामाकडे लक्ष दे, इतर कुठेही नाही. इतकं बोलून त्याने तितक्याच वेगाने काच वर केली आणि सरळ नजरेने पुढे निघून गेला. गार्डने नाराज होऊन मोठं प्रवेशद्वार बंद केलं आणि ती स्त्री तिथून निघण्याचा प्रयत्न करू लागली. बेटा, थोडा वेळ थांब, पाऊस थांबला की जा, गार्ड म्हणाला. नको, ती निराशेने म्हणाली. तिच्या नजरेतून सुटलं नाही वरच्या बाल्कनीत उभी असलेली तिची सासू, जी रागाने तिच्याकडे पाहत होती. ती शांतपणे तिथून निघून गेली. पावसाच्या थेंबांचा वेग आणि तिच्या अश्रूंचा वेग दोघात काहीच फरक नव्हता. अधीरा, तिच्या ओठांनी हळूच नाव उच्चारला आणि तिचा हात आपोआप तिच्या पोटावर गेला. मी तुझ्यासाठी चांगली आई नाही. मला माफ कर ग माझ्या लेकरा. मी तुला पुन्हा कधी पाहीन. मला वाटलं होतं इथे माझ्या सासरे आल्यावर माझं आयुष्य बदलेल, पण सगळंच उलटंपालटं झालं. ती मनातच विचार करत होती. आई झाल्यानंतर तिने सहन केलेल्या सगळ्या वेदना तिच्या डोळ्यांसमोरून तरळून गेल्या. तिचं नाव भक्ती होतं. ती सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवीधर होती. मध्यम बांधा, गोरावर्ण. पहिल्या नजरेत ती फार सुंदर वाटत नसे, पण तिच्यात एक वेगळीच आकर्षकता होती. तिचे वडील निवृत्त शिक्षक होते आणि आई आजारी असल्यामुळे अंथरुणाला खिळलेली होती. तिचा एक भाऊ होता जो लग्नानंतर परदेशात स्थायिक झाला होता. लग्नानंतरही भक्तीने आपल्या आईवडिलांची मुलासारखी काळजी घेतली होती. त्या सगळ्यात तिच्या पाठीशी उभा होता तिचा नवरा साहिल. बाळाच्या जन्मानंतर 7व्या दिवशी भक्ती बाळाला घेऊन तिच्या माहेरी आली होती. तिच्या आईला मदत करता येत नव्हती म्हणून साहिलने तिच्या आणि बाळाच्या काळजीसाठी एक कामवाली ठेवली होती. पण आईसारखी माया कोण देऊ शकतं? त्यामुळे भक्तीला खूप त्रास सहन करावा लागला. कामानिमित्त साहिल मुंबईला गेला होता, त्यामुळे भक्तीने सगळं एकटीने सांभाळायचं ठरवलं. पण तिला बाळाची नीट काळजी कशी घ्यावी हे कळत नव्हतं. अनेक रात्री ती रडतच काढत होती.
हळूहळू दिवस पुढे जात होते आणि बाळाच्या हसण्याने तिच्या वेदना थोड्याफार कमी होत होत्या. 3 महिन्यांनंतर ती सासरी परत आली. तिला वाटलं होतं की आता तिचं आयुष्य नव्या दिशेने जाईल. पण नियतीने तिच्यासाठी वेगळंच काही ठेवलं होतं. एक नरक, जिथे एक आई आपल्या बाळालाही पाहू शकत नाही. हे सगळे कडू आठवणी मनात घेऊन ती बसस्टॉपवरून तिच्या माहेरी चालत येत होती. पाऊस थोडा ओसरला होता. लग्नानंतर ती याच रस्त्याने आपल्या नवऱ्यासोबत आलिशान गाडीतून आली होती. पण आता सगळं बदललं होतं. ती एकटीच चालत होती. लोकांच्या टोमण्यांचे शब्द तिच्या कानावर पडत होते. त्या शब्दांनी तिचं मन हादरून जात होतं. ती कोणाकडेही न पाहता सरळ घरी पोहोचली. रस्त्याच्या त्या बाजूला तिचं घर होतं. सुंदर, शांत. घरासमोरच्या झाडांवर फुलं उमलली होती. जणू काही त्यांना कोणतीच काळजी नव्हती. तिला माहीत होतं घरात गेल्यावर काय होणार आहे. तरीही ती हळूच वाकून उंबरठा ओलांडायला लागली. घरात पाऊल ठेवू नकोस, बाहेर निघ. तिच्या वडिलांचा कठोर आवाज घुमला. घसा दाटून आला होता, पण काहीही न बोलता ती पुढे चालत राहिली. बाहेर निघ म्हणतोय ना, ते पुन्हा ओरडले. बाबा, मला फक्त आईला भेटायचं आहे, ती थरथरत्या आवाजात म्हणाली. देवा, तिला जाऊ दे, मला मरायचं आहे, तिची आई रडत म्हणाली. चल, आपण दोघंही मरूया. अशी मुलगी जन्माला घालून काय उपयोग. मला वाटलं होतं योग्य माणसाच्या हातात दिली आहे, पण तिने सगळं उद्ध्वस्त केलं. मूर्ख, सगळं असं का संपवलंस. वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले. बाबा, माझ्यामुळे कुणीही मरू नये. मी आईला भेटते आणि लगेच निघून जाते. असं म्हणत तिने आईकडून घेतलेले 3,000 रुपये परत दिले. आई म्हणाली, नको ग भक्ती, ते तूच ठेव तुझ्या खर्चासाठी. माझ्याकडे आहेत आई, तू तुझ्या औषधांसाठी ठेव. असं म्हणत ती तिथून निघाली. पुन्हा इथे येऊ नकोस, वडिलांनी कठोरपणे सांगितलं. ठीक आहे बाबा, मी येणार नाही. आईची काळजी घ्या. आईकडे एक शेवटची ओढीची नजर टाकून ती तिथून निघून गेली आणि सरळ त्या अनाथाश्रमाकडे गेली जिथे ती काम करत होती. भक्तीचा एकमेव मानसिक आधार होता अंजू सिस्टर, जी त्या अनाथाश्रमाची प्रमुख होती, आणि तिथली लहान मुलं. अंजू सिस्टर तिच्याकडे आली आणि तिचा थकलेला चेहरा पाहून म्हणाली, भक्ती, इथे का बसली आहेस. तुझे कपडे पूर्ण भिजलेत. आधी कपडे बदल आणि काहीतरी खा. भक्तीने निर्जीव नजरेने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, मला काही नको सिस्टर. मला असं वाटतंय की मी मरून जावं. सगळ्यांना माझा तिरस्कार आहे. फक्त माझी आईच मला समजून घेते. माझ्या नवऱ्याला माझा चेहरा पाहणंसुद्धा पाप वाटतं. माझे बाबा मला मनापासून द्वेष करतात. ती बोलत असतानाच तिचे डोळे पाण्याने भरून आले. सिस्टर शांतपणे म्हणाली, हं, ठीक आहे, पण तुझ्या आईचा आणि तुझ्या 5 महिन्यांच्या बाळाचा काय दोष आहे. ते तुझं नुकसान भरून काढू शकतील का. भक्ती काही क्षण स्तब्ध झाली. काय बघतेस, उत्तर दे भक्ती, सिस्टरने विचारलं. माझ्याकडे उत्तर नाही सिस्टर, पण जर माझी मुलगी मोठी झाल्यावर माझाच द्वेष करू लागली तर मी जिवंतपणेच मरून जाईन. ती उसासली. सिस्टरने भुवया उंचावत विचारलं, मग तू सिद्ध करणार आहेस का की तू चुकीचा निर्णय घेतलास आणि सगळं तुझ्यामुळेच झालं. सिस्टर, माझ्यातच काहीतरी चूक आहे, म्हणूनच माझा नवरा मला द्वेष करतो. एकेकाळी तो माझ्यावर खूप प्रेम करायचा, पण आता मी त्याच्या द्वेषाची पत्नी झाले आहे. सगळे तसंच बोलतात. ते ऐकायला खूप वाईट वाटतं सिस्टर, ती डोळ्यातले अश्रू आवरत म्हणाली. माणसं तुझा तिरस्कार करू शकतात, पण देव कधीच तुझा तिरस्कार करणार नाही. फक्त तुला तुझ्या चुका ओळखायला हव्यात आणि देवाकडे माफी मागायला हवी. हे प्रत्येक धर्माला लागू होतं. भक्ती काहीच बोलली नाही. ती शांतच बसून राहिली. भक्ती, असे ओले कपडे घालून बसू नकोस. आधी तुझ्या तब्येतीची काळजी घे. उद्या तू पुन्हा तुझ्या नवऱ्याला भेटायला जाणार आहेस ना. सिस्टर, तुम्ही नेहमी मला आधार देता जेव्हा मी पूर्णपणे तुटलेली असते, पण तुम्ही कधीच माझ्याकडून काही विचारत नाही. मी तुमच्यासाठी काय करू शकते. भक्तीने विचारलं. वाल्मिकी, जो एक चोर होता, त्याने रामायण लिहिलं.
प्रत्येकजण चुका करतो. आपण एकमेकांच्या चुका मोजून काय मिळवणार? सिस्टरच्या शब्दांनी भक्तीच्या मनात एक सकारात्मक भावना निर्माण झाली. आज 2 महिन्यांनंतर साहिलने एका अपार्टमेंटच्या बांधकामाचा करार साईन केला होता. त्या अपार्टमेंटचा मालक ठाम होता की हे काम फक्त साहिल कन्स्ट्रक्शनच करणार. इतरांपेक्षा वेगळं म्हणजे साहिल ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना पूर्ण समाधान देण्यात तरबेज होता. जरी खर्च थोडा जास्त झाला तरी कामात कुठेही कमतरता नसे. तो आपल्या भविष्यातही हाच नियम पाळत होता. त्याच्या मते एक गोष्ट त्याला अजिबात सहन होत नव्हती, ती म्हणजे विश्वासघात. विशेषतः विश्वासाचा विश्वासघात. त्याने कधीच स्वप्नातही विचार केला नव्हता की त्याची स्वतःची प्रिय पत्नी त्याच्याशी असा विश्वासघात करेल. त्या क्षणाने साहिल पूर्णपणे कोलमडून गेला होता. काही दिवस तो वेड्यासारखा आपल्या खोलीत पडून राहिला. पण आपल्या गोड 5 महिन्यांच्या मुलीसाठी त्याने स्वतःला सावरलं आणि पुन्हा कामात लक्ष घातलं. मी एकट्याने जग बदलू शकत नाही, पण मी पाण्यात एक दगड टाकू शकतो ज्यामुळे अनेक तरंग निर्माण होतील. मदर टेरेसा. जमिनीची रचना, वाळू आणि पाण्याची उपलब्धता तपासून साहिल बांधकाम सुरू करणार होता. त्याने 5 महिन्यात काम पूर्ण करण्याचा प्लॅन केला होता. त्यासाठी त्याने 20 कामगार नेमले होते. हे अपार्टमेंट त्या अनाथाश्रमाजवळचं बांधलं जाणार होतं जिथे भक्ती काम करत होती. अनाथाश्रमातून हे बांधकाम स्पष्ट दिसत होतं. सकाळी 8 वाजता साहिल, अपार्टमेंटचा मालक श्रीधर आणि त्याचं कुटुंब तिथे पोहोचले. त्यांनी भूमिपूजन केलं आणि पहिली वीट ठेवली. 9 वाजता कामगार आले आणि कामाची सुरुवात झाली. अनाथाश्रमात नाश्ता झाल्यानंतर भक्तीचं काम म्हणजे मुलांना शिकवणं. पण प्रत्यक्षात ती जवळजवळ सगळीच कामं करत असे. सिस्टरने एकदा कारण विचारलं तेव्हा ती म्हणाली, मी सतत कामात गुंतलेली राहिले तरच माझ्या विचारांनी मला त्रास देणं थांबतं, नाहीतर ते मला जगू देणार नाहीत. तिला फक्त अर्धाच पगार मिळत होता आणि त्यातूनही ती मुलांच्या औषधांचा खर्च आणि वाढदिवसाचे खर्च स्वतः करत होती. या बाबतीत ती सिस्टरचंही ऐकत नव्हती. नेहमीप्रमाणे भक्ती मुलांना घेऊन मोठ्या झाडाच्या सावलीत बसली आणि त्यांना शिकवायला लागली. बाजूच्या जागेत काहीतरी बांधकाम सुरू आहे हे तिच्या लक्षात आलं, पण तिने त्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. ती लहान मुलांना स्वर लिहायला शिकवत होती. त्यांचे हात धरून अक्षरं कशी लिहायची ते दाखवत होती आणि मोठ्या मुलांना आज विज्ञान शिकवत होती. बांधकामावर लक्ष ठेवणाऱ्या साहिलच्या नजरेस भक्ती पडली नाही आणि जर ती दिसली असती तर तो तिथून लगेच निघून गेला असता. तिच्याबद्दल त्याच्या मनात इतका तीव्र राग होता. कामाच्या बाबतीत मात्र तो अत्यंत एकाग्र होता आणि म्हणूनच इतक्या कमी वेळात तो नंबर 1 कन्स्ट्रक्शन इंजिनियर बनला होता. आत्तापर्यंत त्याने अनेक इमारती यशस्वीरित्या बांधल्या होत्या. फक्त इथेच नाही तर इतर जिल्ह्यांमध्येही त्याच्या कंपनीच्या शाखा होत्या. दोघेही आपापल्या कामात इतके गुंतले होते की एकमेकांच्या नजरेस पडलेच नाहीत. 2 तासांनंतर भक्ती परत अनाथाश्रमात आली. अंजली सिस्टर काही हिशोबाच्या कामात व्यस्त होती. भक्ती तिच्याजवळ जाऊन म्हणाली, सिस्टर, तुमच्यासाठी मी काही करू शकते का? नाही भक्ती, तू लवकरच तुझ्या नवऱ्याला भेटून ये. मग एक महत्त्वाचं काम आहे, सिस्टर म्हणाली. भक्तीने थकलेल्या अवस्थेत डोळे मिटले आणि म्हणाली, आज मी जाणार नाही सिस्टर, मला थोडं बरं वाटत नाही आहे. काय? काल पावसात भिजल्यामुळे सर्दी झाली का? सिस्टरने तिच्या कपाळावर हात ठेवून ताप तपासला. नाही सिस्टर, ताप नाही, फक्त थोडी डोकेदुखी आहे. मी चष्मा नीट घातला तर ठीक होईल. हं, तब्येतीची काळजी घे भक्ती, आतापासून चष्मा नीट वापर, सिस्टर म्हणाली. ठीक आहे सिस्टर, तुम्ही काही महत्त्वाचं म्हणत होतात? हो, पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे तू विश्रांती घेणं. तुझे डोळे लाल झालेत, मी तुला कॉफी करून देते, ती पिऊन छान झोप घे. असं म्हणत सिस्टर उठली. डोकेदुखीमुळे भक्ती तिला थांबवू शकली नाही. ती खुर्चीत बसून कपाळावर हात ठेवून बसली. गेल्या 1 वर्षापासून तिच्या डोळ्यांच्या नंबरमुळे तिला वेळोवेळी डोकेदुखी होत होती. जरा काही विचार केला तरी ती वाढत असे. आजही तेच झालं होतं, कारण काल रात्री ती आयुष्याचा विचार करत झोपू शकली नव्हती. अंजली सिस्टरने तिला कॉफी दिली. ती पिऊन भक्ती झोपायला गेली आणि तब्बल 3 तास झोपली. 2 महिन्यांनंतर आज ती इतकी वेळ झोपली होती. तिचा थकवा कमी झाला आणि डोकेदुखीही थोडी कमी झाली. तिने डोळे उघडून समोरच्या भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिलं.
अरे, मी खूप वेळ झोपले. सिस्टरने सांगितलं होतं की काही महत्त्वाचं काम आहे. ती पटकन उठली, चेहरा धुतला आणि सिस्टरकडे धावत गेली. सॉरी सिस्टर, मी जास्त वेळ झोपले. काही हरकत नाही भक्ती. आता कसं वाटतंय? ठीक आहे सिस्टर. ती हलकंसं हसली. ठीक आहे, इथे बस. सिस्टरने समोरच्या खुर्चीकडे इशारा केला. भक्ती, तुला माहीत आहे का, आपल्या आश्रमाला आज 1,00,000 रुपयांचं दान मिळालं आहे, सिस्टर स्टेला मार्फत. भक्ती आनंदाने म्हणाली. खरंच सिस्टर? खूप छान. तुम्ही 2 वर्षांपूर्वीच म्हणत होतात ना की पैशांची गरज आहे? हो भक्ती, सगळं देवाचंच काम आहे. हं, चला, मुलांसाठी लागणाऱ्या वस्तू आणि वह्या घेऊन येऊया. मग उरलेले पैसे बँकेत जमा करायचे आहेत. आत्ता बँकेत जाऊन जमा करायला वेळ लागेल, पण बाकीच्या वस्तू आपण आत्ता घेऊ शकतो. ठीक आहे सिस्टर. मी रोशनी आणि स्टेला सिस्टरला मुलांची काळजी घ्यायला सांगितलं आहे. चला निघूया, सिस्टर म्हणाली. ठीक आहे सिस्टर. सिस्टर हसत म्हणाली. मुलांसाठी काहीतरी खरेदी करणं म्हणजे खूप आनंदाची गोष्ट असते. तेवढ्यात एक 2 वर्षांची छोटी मुलगी भक्तीजवळ आली. आंटी, ती मला मारते, ती रडवेल्या आवाजात म्हणाली. कोण मारतं ग तुला? भक्तीने तिला उचलून आपल्या मांडीवर बसवलं. सिस्टरही असत हे सगळं पाहत होती. मी सिंधूच्या ताईकडून पेन्सिल घेतली. ती हातातली पेन्सिल दाखवत हसली. खरंच? तुला काही हवं असेल तर मला सांग, मी आणून देईन, पण दुसऱ्याची वस्तू असं घेऊ नकोस, ठीक आहे? भक्तीने तिला समजावलं. ठीक आहे आंटी. जा, आधी ती पेन्सिल सिंधुजाला परत दे आणि मग ये, असं म्हणत भक्तीने तिला खाली उतरवलं. ती पळतच निघून गेली. हे सगळं पाहून अंजली सिस्टर हसत म्हणाली. जोना, तुला खूप जवळची झाली आहे भक्ती. तुला असं पाहून मला खूप आनंद होतो. तू इथे येण्याआधी सगळे मुलं माझ्याकडे धावत यायचे, आता सगळे तुझ्याजवळ येतात. हो सिस्टर, जरी मी इथे थोड्या कामासाठी चालले तरी मला असं वाटतं की मी त्यांच्याशी खूप जोडली गेली आहे. कितीही मन भारी असलं तरी तुमच्याशी आणि या मुलांशी बोललं की हलकं होतं. मी आधी विचार करायचे देवाने मला एवढं दुःख का दिलं, पण इथे आल्यावर माझा विचारच बदलला सिस्टर. इथे कितीतरी मुलं आहेत ज्यांनी लहानपणीच आईवडील गमावले. काहींना त्यांच्या आईवडिलांनी सोडून दिलं. तुमच्यासारखा मोठ्या मनाचा माणूस त्यांना भेटला नसता तर त्यांचं काय झालं असतं? भक्ती म्हणाली. सगळं आधीच लिहिलेलं असतं आणि फक्त आपला निर्माणकर्ता ते जाणतो. या जगात जन्माला आलेला प्रत्येकजण काही ना काही प्रकारे भाग्यवान असतो, सिस्टर म्हणाली. भक्ती म्हणाली. तुम्ही बरोबर बोलताय सिस्टर. मी कुठेतरी जन्मले, कुठेतरी राहिले आणि शेवटी तुमच्याकडे आले. जर मी तुम्हाला भेटले नसते तर माझी अवस्था खूप वाईट झाली असती. तुम्ही मला आसरा दिलात, यासाठी मी तुमची खूप ऋणी आहे. आम्हीही तुझ्यासारखी व्यक्ती मिळाल्यामुळे भाग्यवान आहोत. जेव्हा सगळे मला अपमानित करतात, मला दूर ढकलतात, तेव्हा तुम्ही असं बोलता म्हणून मी रडते. भक्तीचा आवाज अडखडला. भक्ती, मी तुला आधीही सांगितलं आहे, तुझ्या आयुष्यात नक्की काय मोठं घडलं मला माहीत नाही आणि तुझ्या परवानगीशिवाय मला ते जाणून घ्यायचंही नाही. पण एक गोष्ट नक्की, तुझ्या चांगल्या स्वभावामुळे तू नक्कीच भाग्यवान ठरशील, सिस्टर म्हणाली. तेवढ्यात सगळी मुलं त्यांच्यासमोर जमली. त्यांना पाहून भक्तीला अजूनच रडू आलं, पण तिने स्वतःला सावरायचा प्रयत्न केला. मुलांना जर कधी भक्ती रडताना दिसली तर ते लगेच एकत्र येऊन देवाला प्रार्थना करत की देवा, आमच्या भक्ती आंटीला लवकरच साहिल अंकल आणि अधीरासोबत पुन्हा एकत्र कर. हे ऐकल्यावर भक्ती त्यांना घट्टमिठी मारायचे. अंजली ही ख्रिश्चन असली तरी तिने कधीच मुलांवर धर्म लादला नाही. ही गोष्ट भक्तीला खूप आवडायची. नंतर भक्ती आणि अंजू सिस्टर ऑटोने दुकानात जायला निघाल्या. तिथल्या 23 मुलांची जबाबदारी स्टेला सिस्टर आणि रोशनीकडे सोपवली. थोड्याच वेळात त्या बाजारात पोहोचल्या. मुलांसाठी वह्या पुस्तकं घेतली आणि ऑटोमध्ये ठेवली. मग त्या जवळच्या मॉलमध्ये गेल्या. तिथे त्यांनी कपडे, अंतर्वस्त्र, पेन, पेन्सिल, रबर इत्यादी वस्तू घेतल्या. एकूण 18,000 रुपयांची खरेदी झाली. दुकानदाराने 3,000 रुपयांची सूट देऊन ते 15,000 दिलं दान म्हणून. जवळजवळ 2 तासात सगळी खरेदी करून त्या ऑटोकडे परत येऊ लागल्या. आजही चांगली माणसं जगात आहेत, सिस्टर म्हणाली. इतक्यात भक्तीने मागे वळून पाहिलं. एक कार वेगाने रिव्हर्स घेत होती.
सिस्टरच्या अगदी जवळ येत होती. क्षणाचाही विलंब न करता भक्तीने सिस्टरला झटक्यात बाजूला ओढलं. रागाने भक्तीने त्या कारवर हात मारला. कार अचानक थांबली. कारचा पुढचा दरवाजा पटकन उघडला आणि त्यातून एक 25 वर्षांपेक्षा जास्त वयाची स्त्री बाहेर उतरली. निळे गॉगल, पांढरा टी शर्ट आणि काळी जीन्स घातलेली. पुढच्या क्षणी भक्तीने तिच्या चेहऱ्यावर प्रचंड राग पाहिला. ती कोण होती? माणसाला अडचणींची गरज असते, कारण त्याच अडचणींमुळे यशाचा आनंद घेता येतो. APJ अब्दुल कलाम म्हणतात. ती स्त्री विजेच्या वेगाने कारमधून खाली उतरली. तिने आपले गॉगल्स डोक्यावर चढवले. तिच्या चेहऱ्यावरचा प्रचंड राग स्पष्ट दिसत होता. त्यांच्या नजरेतूनच कळत होतं त्या एकमेकींना ओळखत होत्या. माझ्या गाडीवर हात मारायची तुझी हिंमत कशी झाली? ती स्त्री जोरात ओरडली. भक्तीने सिस्टरला सावरत म्हणाली, चूक तुमची आहे. सिस्टरला काही झालं असतं तर? तुला दिसत नाही का? आंधळी आहेस का? शर्मिला संतापून ओरडली. शर्मिला, जरा नीट बोल. स्वतःची चूक लपवून दुसऱ्यांवर आरोप करू नकोस. भक्तीने ठाम आवाजात उत्तर दिलं. शर्मिलाने तिला अपमानित करत म्हणाली, माझ्या आयुष्यात तू अनेकदा आली आहेस, पण मी तुझ्यासारखी निर्लज्ज नाही. भक्तीचे ओठ थरथरले. रस्त्यावर उभं राहून काय बोलताय तुम्ही? चूक आमचीच समजा, अंजू सिस्टर शांतपणे म्हणाली. तोपर्यंत तिथे छोटासा जमाव जमला होता. चूक या बाईची आहे. मी सगळं पाहत होतो, एक ऑटो चालक म्हणाला. शर्मिलाने त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. भक्ती, चल आपण निघूया. या बाईशी बोलणं म्हणजे वेळ वाया घालवणं आहे, सिस्टर म्हणाली. माझ्याशी बोलणं म्हणजे वेळ वाया घालवणं आहे ना? माहीत आहे का, माझं आयुष्य हिच्यामुळे उद्ध्वस्त झालंय, शर्मिला ओरडली. सिस्टरने आश्चर्याने भक्तीकडे पाहिलं. मी काय केलं? उगाच आरोप करू नकोस, भक्तीनेही आवाज चढवला. देवा, काय अभिनय करतेस तू? आमचं सुंदर आयुष्य तू नष्ट केलंस. अजून जिवंत का आहेस तू? अजून किती लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहेस? शर्मिलाचे शब्द ऐकून भक्ती स्तब्ध उभी राहिली. तिच्या आयुष्याची अवस्था अशी होती की तिचं मनच हादरून गेलं. तुमचे घरगुती वाद कुठेतरी दुसरीकडे करा, तिथे उभ्या असलेल्या एका माणसाने सांगितलं. भक्ती काहीच बोलू शकली नाही. ती तिथून निघण्याचा प्रयत्न करू लागली. ट्रॅफिकमुळे शर्मिलालाही परत कारमध्ये बसावं लागलं. भक्ती शांतपणे ऑटोमध्ये बसली. मनात हजारो प्रश्न होते, पण नेहमीप्रमाणे अंजू सिस्टरने काहीच विचारलं नाही. जरी सिस्टरने विचारलं असतं तरी भक्ती काही सांगू शकली नसती, कारण कुणीही तिचं चुकीचं आकलन करू शकत होतं. आधी तिला सिस्टरला तिच्या भूतकाळाबद्दल सगळं सांगायचं होतं, पण आता ती तिचा एकमेव आधार गमावू इच्छित नव्हती. शर्मिलाच्या शब्दांनी तिच्या मनाला खोलवर जखम केली होती आणि दुसरीकडे तिला भीती वाटत होती, सिस्टर काही विचारेल की काय. अनाथ आश्रमात पोहोचल्यावर त्यांनी ऑटोवाल्याच्या मदतीने सगळी खरेदी उतरवली. सिस्टरने काहीच विचारलं नाही, यामुळे भक्तीला थोडं हलकं वाटलं. त्यांनी मुलांना वह्या आणि इतर आवश्यक वस्तू वाटल्या. त्या रात्री जेवणासाठी लग्नाच्या घरातून उरलेलं अन्न येणार आहे हे ऐकून मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. ते पाहून भक्तीचं मन भरून आलं. जर या मुलांना आईवडील असते तर ते कितीतरी सुंदर क्षण अनुभवले असते. ठरल्याप्रमाणे अन्नाचे पॅकेट्स आले. त्या रात्री सगळ्यांनी चिकन बिर्याणी, चिकन कुर्मा, चिकन फ्राय अशा चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला. नेहमीप्रमाणे त्या रात्रीही भक्तीला झोप लागली नाही. डोळे मिटले की तिचा लाडका नवरा साहिल आणि तिची लहानशी अधिरा तिच्या आठवणीत येत होती. डोळ्यांतून अश्रू सतत वाहत होते. त्यांच्यासोबत पुन्हा एकत्र यायची तिची तळफळ वाढत होती. असंख्य विचार तिच्या मनात येत होते आणि शेवटी ते डोकेदुखीत बदलत होते. साधारण 2 वाजता तिने डोळे घट्ट मिटले. दिवसभराच्या कामानंतर बांधकामाच्या पहिल्या दिवसाचं काम वेगाने पूर्ण केल्यामुळे साहिलला थोडासा समाधानाचा क्षण मिळाला होता. सायंकाळी 6:30च्या सुमारास तो घरी पोहोचला आणि आत येताच त्याला त्याची मुलगी अधिरा रडतानाचा आवाज ऐकू आला. कधीकधी तो घरी येईपर्यंत ती झोपलेली असायची, पण आज ती खूप रडत होती. अधिरा रडायला लागली की साहिलचा राग भक्तीवर निघायचा. तिने केलेल्या विश्वासघाताची आठवण झाली की त्याचा तिच्यावरील द्वेष दिवसेंदिवस वाढत होता. अधिराचा रडण्याचा आवाज वाढत गेला. साहिलने आपली बॅग खुर्चीवर फेकली. आई, अधिरा इतकी का रडते? त्याने अधिराची काळजी घेण्यासाठी 2 कामवाल्या ठेवलेल्या होत्या, एक दिवसा आणि एक रात्रीसाठी. साहिलची आई म्हणाली,
मला वाटलं भुकेमुळे रडते म्हणून मी फॉर्म्युला दूध आणायला आले. साहिलने त्या कामवाल्याकडे रागाने पाहिलं. माझ्या मुलीची अशी काळजी घेतात का तुम्ही? तो कडक आवाजात म्हणाला. कामवाली घाबरून म्हणाली, सर, मला वाटतं बाळाला पोटदुखीमुळे रडू येत आहे. अधिराचा चेहरा लाल झाला होता. ती अजूनही थांबत नव्हती. साहिलने तिला आपल्या हातात घेतलं आणि तिचा चेहरा आपल्यासमोर धरला. रडत असलेली अधिरा बाबांचा स्पर्श जाणवताच डोळे उघडते. त्याने तिच्या गालावर हलकं चुंबन घेतलं. तिला उचलून वर खेळवलं आणि काही क्षणातच ती हसायला लागली. साहिलची आई आणि कामवाली दोघीही हसल्या. बघा, माझ्या बाळाला मी एका क्षणात हसवलं. तुम्ही कशी काळजी घेता? तो टोमणा मारत म्हणाला. साहिल, तिच्यावर एवढा राग का काढतोस? तुला माहीत नाही का? तुझ्या मुलीला तुमच्या दोघांचं, तू आणि भक्तीचं पूर्ण प्रेम मिळणार नाही. तू कामावर गेल्यापासून ती सतत रडतेय. आई म्हणाली. आई, तिचं म्हणजेच भक्तीचं नावही घेऊ नकोस. तिचं नाव ऐकलं की मला राग येतो. तो चिडून म्हणाला. हं. आई शांत झाली. अधिरा दिवसभर झोपली नव्हती. त्यामुळे ती थकून डोळे मिटत होती. साहिल तिला आपल्या खांद्यावर झोपवू लागला. दिवसाची कामवाली गेली आणि रात्रीची कामवाली आली. साहिलने तिला अधिराची काळजी घ्यायला सांगितलं आणि बाळाला गादीवर झोपवलं. दिवसभराच्या कामामुळे तो थोडा थकला होता. थोड्या वेळाने त्याने गरम पाण्याने अंघोळ केली आणि आपलं काम सुरू केलं. त्याची आई वर चहा घेऊन आली. दिवसभर काम करून येतोस आणि घरी आल्यावरही लॅपटॉपसमोर बसतोस. थोडा आराम कर, ती म्हणाली. साहिलने तिच्याकडे पाहिलं आणि चहा घेतला. मी विश्रांती न घेताच ठीक आहे, तो चहा पीत म्हणाला. हे सगळं तिला विसरण्यासाठी आहे ना? नाही, स्वतःला विसरण्यासाठी, तो त्रासलेल्या हसण्यात म्हणाला. जेवायला थांबते, लवकर ये. आई, मला आता भूक नाही, झोपण्यापूर्वी खाईन, तो म्हणाला. वेळेवर जेव, तुझी अशी अवस्था पाहून मला वाईट वाटतं. आई काळजीने म्हणाली. किमान मी जिवंत आहे असं समजून खुश राहा. काहीही पाहिलं किंवा खाल्लं तरी मला सगळंच वाईट वाटतं, तो पुन्हा चिडून म्हणाला. आणखी किती दिवस असाच राहणार आहेस? स्वतःची तब्येत बिघडवू नकोस. तू ठीक असशील तरच बाळाची काळजी घेऊ शकशील. हं, ठीक आहे आई, मला काम आहे, असं म्हणत त्याने तिला तिथून पाठवलं. लॅपटॉप बाजूला ठेवून तो अधिराला पाहायला गेला. ती शांत झोपली होती. बाजूला बसलेली कामवाली पुस्तक वाचत होती. साहिल आला हे पाहून ती उठून बाहेर आली. साहिल आपल्या झोपलेल्या मुलीकडे पाहत राहिला. त्याच्या कोरड्या ओठांवर हलकीशी स्मित उमटली. त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. पण पुढच्या क्षणी त्याच्या मनात पुन्हा विचारांचे वादळ उठले. त्याचं हसू क्षणात नाहीसं झालं. विश्वासघातकी, माझ्या मुलीने काय पाप केलंय? माझ्या मुलीला तिच्यासारखी आई नको. तो स्वतःवर ताबा ठेवू शकत नव्हता. तो काही वेळ अधिराकडे पाहत राहिला. नंतर त्याने स्वतःला सावरलं. योगाच्या सरावामुळे तो मनावर नियंत्रण ठेवू शकत होता आणि त्यामुळेच तो अजूनही स्वतःला सावरून उभा होता. दीर्घ श्वास घेत तो बाहेर आला. तिथेही कामवाली पुस्तकात गुंतलेली होती. तू बाळाकडे लक्ष देतेस की सतत पुस्तकातच बघतेस? तो रागाने म्हणाला. ती हळू आवाजात म्हणाली. सर, बाळ झोपला आहे म्हणून मी पुस्तक उघडलं. पुढच्या आठवड्यात माझी परीक्षा आहे. माझा नवरा दारू पितो. घरी मला अभ्यास करता येत नाही. हं, वाच, पण माझ्या मुलीची नीट काळजी घे. तक्रार येऊ देऊ नकोस, तो पुन्हा रागाने म्हणत तिथून निघून गेला. तो आपल्या खोलीत गेला आणि लॅपटॉपवर अपार्टमेंटच्या कामाचे डिटेल्स पाहू लागला. काही वेळातच साहिल फक्त तिलाच नव्हे तर स्वतःलाही विसरून गेला. जगण्यातला सर्वात मोठा गौरव कधीही न पडण्यात नाही, तर प्रत्येक वेळी पडून पुन्हा उभं राहण्यात आहे. साहिल अपार्टमेंटच्या कामात पूर्णपणे गुंतला होता. अचानक त्याच्या मुलीच्या रडण्याच्या आवाजाने तो भानावर आला. अधिराचं रडणं म्हणजे त्याच्यासाठी कमकुवत करणारी गोष्ट होती. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि बाजूच्या खोलीत गेला. तिथे कामवाली बाळाला झुलवत होती. मी किती वेळा सांगितलंय, रात्री बाळाला पाळण्यात ठेवू नकोस? साहिल रागाने म्हणाला. सर, आज बाळ अजिबात झोपत नव्हतं. खूप वेळ प्रयत्न केला म्हणून मला पाळण्यात ठेवावं लागलं आणि लगेच ती रडायला लागली, कामवालीने घाबरत सांगितलं आणि साहिल जवळ येण्याआधीच तिने बाळ उचललं.
साहिल बाळाला आपल्या हातात घेतो, पण तरीही अधीरा रडतच होती. अशी का रडते ती? त्याने चिंतेने विचारलं. मला माहीत नाही सर, मी सगळं तपासलं आहे, ती म्हणाली. कशासाठी तुम्हा सगळ्यांना ठेवतोय मी? असं म्हणत साहिल वरच्या मजल्याकडे निघाला. कामवालीही त्याच्या मागे गेली. ती एवढी रडतेय, तू तिचं बेड, कपडे सगळं तपासलं का? मुंगी वगैरे चावली असेल का? तो गोंधळून म्हणाला. सर, मी 2दा सगळं तपासूनच तिला झोपवलं होतं. आपण आईला विचारायचं का? ती हळू आवाजात म्हणाली. नको, तिला झोपू दे. औषध घेऊन आई झोपली आहे. तिला त्रास द्यायचा नव्हता. ठीक आहे, माझा फोन घेऊन ये. घड्याळाकडे पाहत तो म्हणाला. 1 वाजलाय. आता डॉक्टरला कसा फोन करणार? चल, हॉस्पिटलला जाऊया. तो बाळाला घेऊन खाली आला. कामवालीने बाळाला घेतला आणि कारच्या मागच्या सीटवर बसली. अधीराचं रडणं ऐकून साहिलचं मन अस्वस्थ होत होतं. 10 मिनिटात ते जवळच्या 24 तास चालू असलेल्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले. मध्यरात्र असल्यामुळे ड्युटी डॉक्टरने लगेच अधीराची तपासणी केली. बाळाला अपचन झालं आहे. खाल्लेलं अन्न छातीत अडकलं आहे. त्यामुळे तिला त्रास होतोय. बाकी काही नाही, डॉक्टर म्हणाला. हे ऐकून साहिलला थोडा दिलासा मिळाला. डॉक्टरने बाळाच्या तोंडात काही थेंब औषध टाकले. डॉक्टर, बाळाला इतकं रडताना पाहून मी खूप घाबरलो होतो, साहिल म्हणाला. ओह, आईचं दूध देता का? डॉक्टरने बाजूला उभ्या कामवालीला विचारलं. त्याला ती साहिलची पत्नी वाटली होती. साहिल मध्येच म्हणाला. नाही, आत्ता फक्त फॉर्म्युला दूध देतो. डॉक्टर गोंधळून त्यांच्याकडे पाहू लागला. साहिल म्हणाली. माझी पत्नी आता नाही, म्हणून बाळासाठी कामवाली ठेवली आहे. ओह, माफ करा सर, डॉक्टर म्हणाला. हं, डॉक्टर पुढे म्हणाला. 5 महिन्यांनंतर बाळाला थोडं सॉलिड फूड सुरू करा. डाएटबद्दल माहिती हवी असेल तर नर्सला विचारा. औषध दिल्यानंतर अधीराने उलटी केली आणि मग तिचं रडणं थांबलं. ठीक आहे, साहिल म्हणाला. घरी परत येताना गार वाऱ्यात अधीरा शांत झोपली. पहाटे 5च्या सुमारास साहिलला झोप लागली, पण तो नेहमीप्रमाणे 6लाच उठला. डोळे जड झाले होते तरी त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. त्याने आपल्या झोपलेल्या मुलीकडे पाहिलं आणि आपली सकाळची दिनचर्या सुरू ठेवली. कितीही संकट आली तरी त्याने योग सोडला नव्हता. सकाळी 9च्या सुमारास तो पुन्हा बांधकामाच्या ठिकाणी गेला. तिथे कामगारांनी काम सुरू केलं होतं. साहिल स्वतः उभा राहून काम नीट होतंय की नाही यावर लक्ष ठेवत होता. त्या दिवशी भक्ती मुलांना नेहमीप्रमाणे झाडाच्या सावलीत घेऊन शिकवत होती. नवीन वह्या, नवीन पेन्सिल पेन मिळाल्यामुळे मुलं खूप आनंदात होती. भक्ती वयानुसार त्यांना शिकवत होती. 2 तास गेले आणि दुसऱ्या बाजूला अपार्टमेंटचं कामही सुरू होतं. पण आजही साहिल आणि भक्ती एकमेकांच्या नजरेस पडले नाहीत. सकाळचा वर्ग संपल्यानंतर भक्ती मुलांना घेऊन परत आली. जेवण झालं. भक्ती, उरलेले पैसे बँकेत जमा करून येतेस का? सिस्टरने विचारलं. ठीक आहे सिस्टर. भक्तीने पैसे घेतले आणि बँकेत जाण्यासाठी निघाली. अचानक तिची नजर एका दिशेला गेली आणि ती थबकली. तिने पुन्हा नीट पाहिलं आणि खात्री केली. तो साहिलच होता. तिच्या मनात एक वेगळंच आनंदाचं वादळ उठलं. तिचं हृदय धडधडायला लागलं. तो तिथे काही कागद चाळत उभा होता. ती त्याच्या नजरेपासून लपून उभी होती. 2 दिवसांनंतर साहिलला पाहण्याची तिची ओढ ती तिथे उभी राहून भागवत होती. साहिल एका जागी थांबत नव्हता. तो सतत कामात व्यस्त होता. इकडून तिकडे फिरत होता. भक्ती हे सगळं ओठांवर हलकंसं हसू घेऊन पाहत होती. कामगारांची जेवणाची वेळ झाली, पण भक्ती तिथेच उभी राहून त्याला पाहत राहिली, तो गाडीत बसून निघेपर्यंत. दरम्यान तिच्या मनातली भीती हळूहळू कमी होत गेली. आज इतक्या दिवसांनी तिने त्याला पाहिलं होतं आणि त्या क्षणातच तिला आनंद मिळाला होता. तिला वाटत होतं हे असंच चालू राहावं, पण ती ठाम होती. साहिलच्या नजरेस पडायचं नाही. साहिल तिथे येण्याआधी काम संपवण्यासाठी भक्ती घाईघाईने बँकेत निघाली. त्या दिवशी बँकेत खूप गर्दी होती. सिस्टरने दिलेलं काम पूर्ण करण्यासाठी भक्ती मन एकाग्र करून उभी होती. पैसे जमा करून झाली तेव्हा 4:30 वाजले होते. ती परत अनाथाश्रमात आली आणि तिथे पोहोचताच भिंतीमागे लपून त्याला शोधू लागली, पण तो दिसला नाही. तिच्या डोळ्यांमध्ये निराशा दाटून आली. ती पटकन आत गेली. सिस्टरशी थोडं बोलली आणि तिच्या खोलीत गेली. खोलीच्या खिडकीतून पाहिलं
आणि तिचं हृदय आनंदाने धडधडलं. साहिल तिथेच उभा होता. खोली अंधारात असल्यामुळे तिला लपण्याची गरज नव्हती. देवा, धन्यवाद, ती मनोमन म्हणाली. साहिलचा चेहरा थोडा फिकट वाटत होता. तो थोडा सडपातळ झाला होता. ते पाहून भक्तीचं मन भरून आलं. आज तो तोच शर्ट घातला होता जो भक्तीला आवडत नव्हता, जो तिने एकदा बाजूला ठेवला होता. जुने दिवस तिच्या डोळ्यांसमोर जिवंत झाले. भक्ती, इथे ये, वरून साहिलचा आवाज आला. 1 मिनिट, भक्ती म्हणाली. भक्ती, ही पॅन्ट या शर्टला जुळते का? हां, हा शर्ट ठीक आहे, पण हा दुसरा शर्ट ट्राय कर, असं म्हणत तिने दुसरा शर्ट त्याला दिला. हां, कसा दिसतो? तो हाताची बाया वर करत म्हणाला. छान दिसतोस साहिल, ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. खरंच? हो. बरं बरं, एवढं बघू नकोस, नजरेनेच मला मारशील तू, तो हसत म्हणाला. भक्तीच्या ओठांवर हसू उमटलं. साहिलने तिला मिठी मारली आणि तिच्या गालावर प्रेमाने किस केलं. मला माहीत आहे तू मला का बोलावलं आहेस, भक्ती हसत म्हणाली. ओ, खरंच? तुला माहीत आहे ना मला हा शर्ट आवडत नाही, ती भुवया उंचावत म्हणाली. हं, माहीत आहे, साहिल हसला. दोघांनी मिठी सोडली. साहिल म्हणाला, तुला वर बोलावण्यासाठी मला दुसरा काही उपायच सापडला नाही. आईला संशय यायला नको होता. भक्ती हसत म्हणाली. हं, माहीत आहे मला. बाय भक्ती, मला निघायला उशीर होतोय, असं म्हणत त्याने पुन्हा तिच्या गालावर किस केलं आणि तो निघून गेला. त्या जुन्या आठवणींनी भक्तीचं मन तुटून गेलं. तिच्या स्वतःच्या आयुष्याचं नुकसान केल्याची अपराधी भावना तिला सतावत होती. त्याच्यासोबत पुन्हा एकत्र येण्याची कल्पना आली की तिला भीती वाटत होती. तिला चांगलंच माहीत होतं, ज्या दिवसात साहिल तिला राणीप्रमाणे मानत होता ते दिवस कधीच परत येणार नाहीत. अनेक महिने झाले होते तिने साहिलची पत्नी ही ओळख गमावली होती. आता तिला वाटत होतं त्याच्या घरात पुन्हा एक साधी नोकर म्हणून जरी जागा मिळाली तरी ते पुरेसं आहे. ती देवाकडे प्रार्थना करत होती, किमान साहिल आणि तिची लाडकी अधिरा यांना पाहण्याचं भाग्य तरी दे. त्या संध्याकाळी भक्ती त्या खोलीतच राहिली, जोपर्यंत साहिलचं काम संपलं आणि तो तिथून निघून गेला. त्याला पाहताना तिचं मन उंच उडत होतं, पण वास्तव समजताच तिचा घसा दाटून येत होता. डोळ्यांत अश्रू जमा होत होते. विचारांमध्ये माणसाला किती ताकद असते ना. एक क्षण पुरेसा असतो आपण आनंदी व्हायला, थकायला, तुटायला. ज्यांनी या विचारांची जगायला शिकलं ते खरोखरच भाग्यवान असतात. अंजू सिस्टरने भक्तीमध्ये झालेले बदल ओळखलेच होते. हे सगळं पाहून सिस्टर नाराज होईल का? आणि जर तसं झालं तर भक्ती हे सगळं कसं हाताळणार? असं जगा जणू उद्या मरणार आहात आणि असं शिका जणू कायम जगणार आहात. दुसऱ्या दिवशी साहिल नेहमीप्रमाणे कामगारांवर आणि बांधकामावर लक्ष ठेवून उभा होता. भक्तीने मुलांना शिकवण्याची जागा बदलली होती, फक्त साहिलच्या नजरेस पडू नये म्हणून. त्या दिवसभरातही भक्ती संधी मिळेल तेव्हा नजरेने साहिलला पाहत होती. तिच्या मनात पुन्हा अनेक रंगांचे विचार उमटत होते. आज साहिलने लाल शर्ट आणि काळी पॅन्ट घातली होती. दुरून पाहताना भक्ती त्याच्यात हरवून गेली. तिला वाटलं हा शर्ट त्याला शोभणार नाही, पण तो खूप छान दिसत होता. इतक्यात अंजू सिस्टर तिथे आली. भक्तीने लगेच नजर वळवली. भक्ती, तू ठीक आहेस ना? आजकाल तू जास्त वेळ खोलीत घालवतेस, तब्येत तर ठीक आहे ना? सिस्टरने काळजीने विचारलं. तसं काही नाही सिस्टर, मी ठीक आहे, ती म्हणाली. मग तुला हे बांधकाम बघायला आवडतं का? सिस्टरने अचानक विचारलं. भक्तीला हा प्रश्न अपेक्षित नव्हता. हो सिस्टर, माझा नवरा कन्स्ट्रक्शन इंजिनियर आहे, ती म्हणाली. अच्छा, ठीक आहे. थोडा वेळ थांबून सिस्टर म्हणाली. भक्ती, आज एक दाम्पत्य इथे येणार आहे. त्यांना लग्नाला जवळजवळ 10 वर्ष झाली आहेत, पण त्यांना मूल नाही. ते इथून एखादं मूल दत्तक घेणार आहेत. कोणत्या मुलाचं भाग्य उघडणार आहे माहीत नाही. भक्तीने आश्चर्याने विचारलं. काय? ते मूल दत्तक घेणार आहेत? कोण आहेत ते सिस्टर? माहीत नाही. हे ऐकून भक्तीच्या मनात एक वेगळीच काळजी निर्माण झाली. इथे काहीही कायमचं नसतं, सिस्टर शांतपणे म्हणाली. भक्तीने एक खोल श्वास घेतला. मी इथे फक्त 2 महिन्यांपूर्वी आले आहे.
पण तरीही मनाला खूप वेदना होत आहेत सिस्टर. या मुलांशी मी खूप जवळची झाले आहे आणि आता त्यांच्यापासून दूर जाणं खूप कठीण आहे. तिच्या डोळ्यात पाणी आलं. विरह म्हणजे नेहमीच वेदनादायक असतो, हे तू आणि मी दोघींनीही माहीत आहे. पण हा विरह वेगळा आहे. हा आनंदाचा विरह आहे, सिस्टर म्हणाली. भक्तीला काही समजलं नाही. सिस्टर, तुम्ही असं का म्हणताय? आत्तापर्यंत आपल्या आश्रमातून 11 मुलं दत्तक गेली आहेत आणि अजून 23 मुलं इथे आहेत. मी देवाला प्रार्थना करते उरलेल्या मुलांनाही चांगले आईवडील मिळावेत. आपण इथे फक्त त्यांची भूक भागवू शकतो. कधी कधी तेही कठीण होतं. आपण त्यांना चांगलं शिक्षणही देऊ शकत नाही. आपल्या आश्रमाला फार कमी निधी मिळतो. किमान त्यांच्या नवीन आईवडिलांसोबत तरी ते आनंदी राहतील, सिस्टर म्हणाली. भक्तीला आता सिस्टर काय सांगत होती ते समजलं. जे मुलं इथून गेली ती आनंदी आहेत का? भक्तीने विचारलं. सुरुवातीला त्यांनाही हा विरह कठीण वाटतो, पण हळूहळू नवीन आईवडिलांचं प्रेम सगळं बदलून टाकतं. ठीक आहे सिस्टर. त्या दुपारी सांगितल्याप्रमाणे ते दाम्पत्य आलं. त्यांनी मुलांना पाहिलं. मुलांना आधी काही सांगितलं नव्हतं, कारण अशा वेळी बाहेरचे लोक येऊन मुलांसोबत वेळ घालवणं हे नेहमीच होतं. भक्ती, अंजली सिस्टर, स्टेला सिस्टर आणि रोशनी सिस्टर शांतपणे मुलांकडे पाहत उभ्या होत्या. तेवढ्यात जोना वारंवार भक्तीकडे धावत येत होती आणि काहीतरी बोलत होती. सिस्टरने भक्तीचं मन शांत करण्याचा प्रयत्न केला, पण भक्तीच्या मनात नवीनच ताण निर्माण झाला होता. त्या 23 मुलांपैकी एक मुलं आज इथून जाणार होतं. कोण असेल ते? तिचं मन अस्वस्थ होत होतं. आज सकाळी तिने साहिलला पाहिलं होतं. त्यानंतर मात्र तो पुन्हा दिसलाच नव्हता. एखाद्या मुलाचं भवितव्य आज उजळणार आहे, स्टेला सिस्टर त्या दाम्पत्याकडे पाहत म्हणाली. आणि बाकी मुलांचं? रोशनी सिस्टरने विचारलं. सिस्टर, थोडा उशीर होईल, पण त्यांचाही वेळ येईल, अंजू सिस्टर हलकंसं असत म्हणाली. ते दाम्पत्य मुलांसाठी गोड पदार्थ आणि शीतपेय घेऊन आलं होतं. ते मुलांना देण्यात आलं. मुलं आनंदाने खाऊ लागली. नंतर ते दोघं सिस्टरकडे हसत आले. सिस्टर, इतक्या वर्षांनंतर आज आम्ही खूप आनंदी आहोत. आम्हाला मूल हवं होतं आणि आता आम्हाला मूल मिळणार आहे. आम्ही खूप आनंदात आहोत, ती स्त्री आनंदाने म्हणाली. भक्ती आणि सिस्टर शांतपणे ऐकत होत्या. तो पुरुष म्हणाला, सिस्टर, आम्ही कित्येक हॉस्पिटल्स आणि मंदिरं फिरलो, पण काहीच उपयोग झाला नाही. शेवटी आम्ही आत्महत्येचा विचारही केला होता, पण तुम्ही आम्हाला जगण्याचा योग्य मार्ग दिला. तुमच्यामुळे माझ्या पत्नीच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद आला. खूप खूप धन्यवाद, असं म्हणत तो वाकून नमस्कार करू लागला. हे ऐकताना भक्तीच्या कानात साहिलचा आवाज घुमू लागला. भक्ती आणि साहिललाही जवळजवळ 4 वर्ष मूल नव्हतं. त्या काळात साहिल नेहमी भक्तीच्या पाठीशी उभा राहिला. एकदाही त्याने तिला याबद्दल तक्रार केली नाही. कोणी तिच्यावर बोललं तर तो त्यांच्याशी भांडायचा. तुम्हाला काय समस्या आहे? हे आमचं वैयक्तिक आयुष्य आहे, मध्ये नका पडू, असं म्हणत तो सगळ्यांना गप्प बसवायचा. साहिल भक्तीची खूप काळजी घ्यायचा. तुमचा आनंद पाहून मला खूप समाधान मिळतंय. समाज काहीही बोलेल, तरी तुम्ही घेतलेला हा निर्णय खूप मोठा आहे. मी तुमचं मनापासून कौतुक करते, अंजू सिस्टर म्हणाली. दोघेही असले. तर तो भाग्यवान मुलगा किंवा मुलगी कोण आहे? स्टेला सिस्टरने विचारलं. भक्तीचं हृदय जोरात धडधडत होतं. ती त्यांच्या ओठांच्या हालचाली बारकाईने पाहत होती. तिच्या मनात भीती होती, कदाचित जोना असेल. भक्तीला जोनात स्वतःची अधिरा दिसायची. जरी शिक्षकासाठी सगळी मुलं सारखी असली, तरी एक मूल मनाच्या खूप जवळ असतंच, आणि भक्तीसाठी ते मूल होतं जोना. ती मुलगी सिस्टर, त्या दाम्पत्याने बोट दाखवलं. जोना. भक्तीला स्वतःला आवरता आलं नाही. ती तिथून निघून गेली. अंजू सिस्टर आणि स्टेला सिस्टरला सगळं समजलं. भक्ती तिच्या खोलीत गेली. खिडकीतून साहिल दिसत होता. देवा, तुला माझ्यावर अजिबात दया नाही का? तुला माझ्या आयुष्यातले सगळे प्रिय लोक माझ्यापासून दूर करायचे आहेत का? ही कसली परीक्षा आहे? आता जोनालाही माझ्यापासून दूर नेत आहेस का? ती व्याकुळ होऊन म्हणाली. खूप वेळ तिचं मन शांत होत नव्हतं. नंतर तिला सिस्टरचं बोलणं आठवलं. मी खूप स्वार्थी विचार करते. त्या दाम्पत्याला मूल हवं आहे.
ते जोनाची खूप चांगली काळजी घेतील. मग मला या विभक्त होण्याची चिंता करणं चुकीचं आहे. ती दार उघडणार इतक्यात जोना रडत दारावर टकटक करू लागली. आई, तू मला एका आठवड्यानंतर त्यांच्यासोबत पाठवणार आहेस का? मी जाणार नाही. मला पाठवू नकोस आई, ती लहानशी मुलगी रडत म्हणाली. भक्तीचं मन भरून आलं. ती अडखळत जोनाला मिठी मारते. तेवढ्यात इतर मुलंही तिथे आली. आंटी, जोना आपल्याला सोडून जाणार आहे का? त्यांनी दुःखी आवाजात विचारलं. भक्तीला मुलांचं दुःख समजलं. ती हळू आवाजात म्हणाली, तिचे नवीन आईवडील तिची खूप चांगली काळजी घेतील. त्यामुळे आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. आपण जेव्हा हवं तेव्हा तिला भेटू शकतो. यात दुःखी होण्यासारखं काही नाही. हा आनंदाचा मार्ग आहे. पण जोना अजूनही रडत होती. तिचे अश्रू पाहून भक्तीचं मन तुटत होतं. तेवढ्यात अंजू सिस्टर तिथे आली. तिने जोनाला उचलून मांडीवर घेतलं. तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. मग माझी मैत्रीण प्रिया? जोनाने विचारलं. सिस्टर म्हणाली, जसं तुला चांगले आईवडील मिळणार आहेत तसंच प्रियालाही मिळतील. आणि तुझी भक्ती आई ही साहिल अंकलसोबत जाईल. खरंच? तू साहिल अंकलसोबत जाणार? जोनाने विचारलं. भक्तीला माहीत होतं हे कधीच खरं होणार नाही. तरी ती म्हणाली, हो. पाहिलंत ना मुलांनो, एक ना एक दिवस सगळे कुठेतरी जाणारच. त्यामुळे काळजी करू नका, सिस्टरने मुलांना समजावलं. अजून एक आठवडा जोना आपल्यासोबत आहे. त्यामुळे आनंदात वेळ घालवा, इतर सिस्टरही म्हणाल्या. मुलं पुन्हा खेळायला गेली. भक्तीही त्यांच्यासोबत गेली. सिस्टर, आपल्या आश्रमाला ज्यांनी मोठी देणगी दिली आहे त्या माणसाला तुम्ही रविवारी बोलावलं होतं ना? त्यांनी येण्यास होकार दिला आहे, स्टेला सिस्टर म्हणाली. छान, आपण त्यांचा सत्कार करूया, अंजली सिस्टर म्हणाली. हो सिस्टर, पण त्यांनी एक अट ठेवली आहे. अट? हो, त्यांना कोणतंही खास जेवण नको आहे. आश्रमात जे आहे तेच चालेल असं त्यांनी सांगितलं. खूप चांगले माणूस दिसतात. पण मी त्यांचं नावही विचारलं नाही, सिस्टर म्हणाली. साहिल, स्टेला सिस्टर म्हणाली. सुरुवातीला ते तुला दुर्लक्ष करतात, मग तुझ्यावर हसतात, मग तुझ्याशी लढतात आणि शेवटी तू जिंकतोस. महात्मा गांधी. आई, अजून किती दिवस मी हे सगळं सांभाळू शकेन? विद्या फोनवर चिंतेने बोलत होती. का गं विद्या, सुरजितने काही बोलला का? साहिलची आई विचारत होती. तो म्हणाला की भाऊ, साहिल त्याच्याशी नीट बोलत नाहीये. ती म्हणाली. ठीक आहे, मी साहिलला सांगते. तू काही मनाला लावून घेऊ नकोस. नातू कसा आहे? ठीक आहे आई, आत्ता झोपला आहे. ठीक आहे, काळजी घे. ठीक आहे, पण मी फोन केला तरी भाऊ फोन उचलत नाही, ती काळजीने म्हणाली. काय करायचं ग विद्या, त्याची परिस्थितीच तशी आहे. घरात सुद्धा त्याला आराम नाही. तुला माहीत आहे ना, मुलगी कुणाकडे जात नाही. तो घरी असला की तिच्याजवळच असते, आईने सुस्कारा टाकत सांगितलं. काय करू मी? माझ्या भावाचं आयुष्यच खूप कठीण झालंय. ही चिंता कुणाशी शेअरही करू शकत नाही. समजते मला विद्या, तू आमच्यासाठी तुझं आयुष्य खराब करू नकोस. त्यानेच स्वतःचं आयुष्य बिघडवलं. किती वेळा सांगितलं होतं, जोडीदार नीट निवड. आता सगळं गमावलं त्याने. आमचं ऐकलं असतं तर ही वेळ आली असती का? आता काय करणार? जे झालं ते बदलता येत नाही. मला तर स्वप्नातही वाटलं नव्हतं की वहिनी त्याला धोका देतील. त्यांचं नशीबच असं आहे. लवकर सगळं ठीक झालं तर बरं होईल, विद्या म्हणाली. काय ठीक होणार? साहिलला भक्तीला सांभाळणं काही केलं तरी जमत नाही. मलाही नाही जमत. लोकांसमोर मान खाली घालून जगायचं किती कठीण आहे ते आम्हालाच माहिती आहे. सुदैवाने तू पंजाबमध्ये आहेस म्हणून थोडं बरं वाटतं. काश हे सगळं एक स्वप्न असतं. बरं, आज अण्णाला सांग की तो सुरजितशी बोलेल. मला आता सहन होत नाही. ठीक आहे, मी साहिलला सांगते. त्याच्याशी बोलायला लावणं ही माझी जबाबदारी आहे. निदान तू तरी तिथे सुखात राहशील. ठीक आहे आई, बाय. तेवढ्यात साहिल वरून खाली आला. आज तो खूपच थकलेला दिसत होता. त्याने टेबलवरचं वर्तमानपत्र उचललं आणि पानं उलटवत म्हणाला, आई, एक कडप कॉफी बनव. साहिल, ठीक आहेस ना? थोडा घसा दुखतोय. पावसात भिजलास का?
नाही आई. हां. साहिल, तू सुरजितशी बोललास का? विद्याने सकाळी फोन करून तक्रार केली. आई म्हणाली, माझा कुणाशी बोलायचा मूड नाही आई. मला वाटतंय मी वेडा होतोय. तो त्रासलेल्या स्वरात म्हणाला. हां, मला तुझी परिस्थिती कळते साहिल, पण ही तुझ्या लहान बहिणीचे आयुष्य आहे. तीही आनंदात राहायला हवी. तो म्हणाला, हो आई, पण सुरजितला काय सांगू? खरं सांगू का नाही? माझ्या आवाजातूनच त्याला काहीतरी कळलं असणार, म्हणून मी टाळतोय. म्हणजे विद्याचं आयुष्य तरी चांगलं राहील. हं, तू बोललाच नाहीस तर तिचं आयुष्य सुधारेल का? पण खरं काही सांगू नकोस. आपल्याला माहीत आहे ना, तो त्याच्या आईशी किती जवळ आहे. त्याची आई संस्कार आणि नीतीला खूप महत्त्व देते. तिला खरं कळलं तर तुझ्या बहिणीला तिथे शांतपणे राहता येणार नाही. म्हणून काहीतरी कारण सांगून त्याला समजाव. हं, सगळं माझ्यामुळे झालं. किती मोठी अडचण आहे ही. तिचा विचार केला की सहन होत नाही. असं वाटतंय मी संपून जाईन. तिने मला असा धोका कसा दिला? तो तुटलेल्या मनाने म्हणाला. स्वतःला असं संपवू नकोस साहिल. ही आपली कठीण वेळ आहे. हं, किमान विद्याचं आयुष्य तरी बरं असावं. हं, चल साहिल, जे होईल ते होईल. आधी कॉफी पिऊन घे. साहिलने कॉफी घेतली आणि आज सुरजितशी बोलायचं ठरवलं. साहिल, सुरजितचा फोन येतोय. आईने मोबाईल आणून दिला. मी त्याच्याशी नंतर बोलतो आई. आता बोल, ती आग्रहाने म्हणाली. साहिलनेही फोन हातात घेतला आणि कानाला लावला. हाय साहिल, कसा आहेस? हा होता आपल्या नवीन कथेचा पहिला भाग. यानंतर बाकीचे रहस्य उलगडण्यासाठी तुम्हाला आपल्या या कथेचे पुढचे भाग पाहावे लागतील. पण तोपर्यंत आजचा पहिला भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.